ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र प्रतापला खूप मोठ्या संकटातून वाचवण्यासाठी सायली रविराजांच्या समोर आता पुराव्यासकट सादर होणार आहे। कारण आता रविराज आणि चैतन्य हे सुद्धा महिपतीची साथ देत आहेत। मग मात्र अर्जुन एकटा पडून प्रताप अजून मोठ्या संकटात अडकतोय हे सायलीला समजत असतं। मग सायली सगळा मान पान अपमान हे सगळं बाजूला ठेवून मग मात्र आता रविराजांची भेट घेते। रविराज सुद्धा कुठेतरी सायलीबद्दल त्यांना सॉफ्ट कॉर्नर असतो आणि कुठेतरी सायलीबद्दल त्यांना खरेपणा वाटत असतो। सायलीला बघितल्यावरती दरवेळेला प्रतिमाची त्यांना आठवण येत असते आणि याच गोष्टीचा आता मात्र इथे उपयोग होणार असतो। आणि त्याच वेळेला फक्त रविराज नाही तर त्यांचा असिस्टंट नुकताच बनलेला चैतन्य याचे सुद्धा सायलीने डोळे उघडलेले असतात। एका झटक्यात असे काही पुरावे समोर आलेले असतात की ज्याच्यामुळे आता मात्र सायलीने रविराज आणि चैतन्य यांचे डोळे उघडल्यामुळे पूर्णाजीला पण धक्का बसतो। सायली असं काय करते, रविराजांची भेट कशी घेते, रविराजांना काय पुरावे देते आणि आता हे सगळं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता साक्षी अंदाज घेत असते आणि चैतन्याला ती सांगत असते, मला असं वाटतंय म्हणजे प्रताप सुभेदार यांना आपण सोडवलंय खरं, पण या सगळ्यामधून सोडवल्यानंतर सुद्धा आता अर्जुनचं वागणं काही बदललेलं नाहीये। यावरती चैतन्य म्हणतो, नाही अर्जुनला काहीच कळत नाहीये। मग आता साक्षी सांगते, आपण एक काम करूया का, आपण ना प्रताप सुभेदार यांचं वकीलपत्र आपण तुमच्याचकडे घेऊया का। म्हणजे आता प्रताप काकांना तू एक गोष्ट सांग की अर्जुन हा असा उतावळेपणा करतोय, आतताईपणा करतोय, तर तुम्ही तुमचं वकीलपत्र प्रतापला सांग की तुमच्या मुलाकडे अर्जुनकडे न सोपवता रविराज किल्लेदार यांच्याकडे सोपवा आणि तू त्यांचा असिस्टंट बन। आपण ना असे पुरावे शोधूया की प्रताप काकांना याच्यातून सोडवता येईल। यावरती चैतन्य अगदी भारावूनच जातो। म्हणजे साक्षीचा हा खोटेपणा त्याला इतका मोठेपणा वाटतो, पण साक्षीला माहित नसतं हा आपला मोठेपणा आणि खोटेपणा आपल्याच अंगाशी येणार असतो। त्यावेळेला चैतन्य म्हणतो, कशी ग तू साक्षी, म्हणजे त्या अर्जुनने अण्णांवरती इतकं काही बोलला तरी सुद्धा तू त्याचीच बाजू घेतेस, म्हणजे मला तुझं कौतुक करावं तितकं कमीच वाटतं। असं म्हणत चैतन्य आता सांगतो की मला तुझं म्हणणं पण पटतंय, कारण अर्जुन आतताईपणा करेल आणि यामध्ये केसनं फिरू शकते आणि म्हणून मला वाटते तू म्हणतेस तेच बरोबर आहे। या सगळ्यामध्ये आपण न रविराज किल्लेदार यांना रिक्वेस्ट करूया की ही केस तुम्ही घ्या। आता याच्यामध्ये डाव असा असतो साक्षीचा की अर्जुनला बदनाम करायचं सगळ्यांच्या, म्हणजे कोर्टासमोर किंवा मीडियासमोर सगळ्यांसमोर आता हे सिद्ध होईल की स्वतः बापाची केस बाप आपल्या मुलाला लढायला देत नाहीये आणि तीच रविराज किल्लेदारला येतोय, म्हणजे हा मुलगा किती खोटा आहे आणि बाकी सगळ्या केसवरती परिणाम होत रिझल्ट म्हणजे विलासच्या खुनाचा रिझल्ट आपल्या बाजूने लागावा। साक्षीचा हा प्लॅन असतो। त्याच्यात आता इकडे अचूकपणे अडकतो चैतन्य आणि तो रविराज किल्लेदारांना रिक्वेस्ट करतो। तोपर्यंत अर्जुनला या गोष्टीबद्दल समजतं की प्रतापने आपलं वकीलपत्र हे आपल्याला न देता रविराज किल्लेदार यांना दिलंय। मग अर्जुन म्हणतो, नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। यावरती त्याचे वकील मित्र त्याला म्हणतात, नाही नाही आमचा काही गैरसमज होत नाहीये, जे आमच्या समोर आलेलं आहे त्याबद्दलच मी तुला सांगतोय, असंच्या असंच आहे आणि हीच गोष्ट खरी आहे। मग मात्र अर्जुन घरी येतो आणि अश्विनला म्हणतो, डॅडानी असं का केलंय। यावरती अश्विन म्हणतो, काय झालं, तर आता अर्जुन सांगतो की डॅडानी ही केस प्रताप सुभेदार यांना लढायला दिली, मला ही केस लढू नये असं सांगण्यात आलेलं आहे। सायलीला खूप वाईट वाटतं। आता सायली मनाशी खूणगाठ बांधते, काहीही झालं तरी सुद्धा मला रविराज किल्लेदार यांची भेट घ्यायला पाहिजे, कारण केस जरी रविराज किल्लेदार हे लढत असले तरी त्याच्या मागचे सूत्रधार हे महिपती आणि साक्षी असणार। ते ज्याप्रमाणे पुरावे देतील त्याप्रमाणे केस फिरेल आणि बाबा ही केस हारतील। जर रविराज किल्लेदार हे स्वतःहून एकटे केस लढत असे चैतन्य सरांसोबत तर दोघांनी मिळून नक्की बाबांना सोडवलं असतं। पण या सगळ्यामध्ये हे दोघ जण कठपुतळीसारखे काम करतील आणि बाबा या सगळ्यामध्ये अडकतील, म्हणून मलाच या सगळ्यामध्ये काहीतरी करायला पाहिजे असा विचार करत सायली आता इकडे रविराजांची भेट घेण्याचं ठरवते। तोपर्यंत सायली रविराजांची भेट घेते आणि मला तुम्हाला खूप महत्त्वाचं काही सांगायचं आहे असे म्हणते। रविराज म्हणतात, हे बघ मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे। सायली म्हणते, तुम्ही महिपतीच्या सांगण्यावरून प्रताप सुभेदार यांची केस घेतलेत ना। यावरती रविराज म्हणतो, मला कुणाच्या सांगण्यावरून काही घेण्याची गरज नाहीये आणि माझ्या केस संदर्भात तुला बोलण्याचा अधिकार नाहीये। सायली म्हणते, एकच फक्त माझी रिक्वेस्ट आहे, तुम्ही ही केस लढताय पण ती स्वतःच्या डोक्याने लढा, कारण तुम्हाला काही गोष्टी जर मी सांगितल्या ना तर तुम्हाला त्या पटणार नाहीत। माझ्याकडे खरंच असे पुरावे आहेत की या सगळ्यामुळे
तुम्हाला समजू शकेल की महिपती हा फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी तुमचा आणि चैतन्य सरांचा वापर करून घेतोय। तुम्ही दोघं जण मनापासून ही जर केस लढत आहात तर माझं काही म्हणणं नाहीये। या सगळ्यामध्ये तुम्ही हे नक्कीच करा, पण या सगळ्यामधून मला नाही वाटत काही निष्पन्न होईल। मी तुम्हाला एकच विनंती करते की माझ्यावरचा राग बाजूला ठेवून तुम्ही पुन्हा एकदा मी दाखवते त्या गोष्टींची शहानिशा करा आणि त्यानंतर जे सत्य तुम्हाला समजेल ते तुम्ही स्वतःच्या मनाने ठरवा। असं म्हटल्यावरती रविराज आता एका क्षणासाठी सायलीचं ऐकण्यासाठी तयार होतात, कारण सायलीने आत्तापर्यंत रविराजांच्या मनामध्ये बऱ्यापैकी जागा निर्माण केलेली असते आणि ते म्हणतात, बोल, तुझ्याकडे 5 मिनिटं आहेत, 5 मिनिटांमध्ये तुला जे सांगायचं ते सांग। मग आता सायली ज्या माणसाने तिथे ड्रग ठेवलेले असतात आणि ज्या माणसाने ड्रग आणलेले असतात त्या दोन्ही माणसांचे आता मात्र CCTV मध्ये कॅप्चर झालेले फुटेज रविराजांना दाखवलेले असतात। ही 2 माणसं ट्रकमध्ये ज्या वेळेला ड्रग ठेवत होते ते सुद्धा आता कॅम्पसच्या CCTV मध्ये कॅप्चर झालेलं असतं आणि त्याच CCTV मध्ये ती माणसं इकडे महिपतीची भेट घेताना कॅप्चर झालेलं असतं। ती रविराजांना सांगते की तुम्ही या सगळ्यामध्ये फक्त विचार करा की जर का ही माणसं महिपतीची भेट घेतात आणि हीच 2 माणसं जर का हे सगळं प्लॅन करत आहेत तर या सगळ्यामध्ये अडकणार कोण आहे किंवा या सगळ्यामध्ये कुणाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आपण करत आहोत। असं म्हणत आता मात्र ती रविराजांचे डोळे उघडते। रविराज विचार करण्यावरती मजबूर होतात, पण त्यावेळेला तिला ते काही बोलतच नाहीत। मग मात्र आता इकडे चैतन्याला सुद्धा सायली भेट घेते। चैतन्य, रविराज आणि सायली या तिघांची भेट झाल्यावरती मग मात्र खूप मोठा खुलासा झालेला असतो। चैतन्यने ते 2 पुरावे पाहिलेले असतात आणि ह्या माणसांना मी अण्णांसोबत पाहिलेलं आहे असं सुद्धा चैतन्य बोलतो। चैतन्य सांगतो, हो, मी या माणसांना अण्णांसोबत पाहिलेलं आहे, त्यामुळे मला असं वाटतंय की सायली वहिनी जे बोलतायत ना त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असू शकतं। आता मात्र सायलीने दाखवलेले CCTV फुटेज यामुळे महिपती हा किती पाण्यात आहे किंवा महिपती हा आपल्या सगळ्यांना खेळवतोय हे आता चैतन्य आणि रविराज यांच्या समोर येतो। सायली सांगते, थोड्या वेळासाठी का होईना पण बाबांसाठी आपण आपला राग विसरून जाऊया, आपल्या मनामधली तेढ विसरून जाऊया आणि आपण एकत्र येऊन या सगळ्यामध्ये महिपती आणि साक्षी यांच्या विरुद्ध एकत्र येऊया, एवढंच माझं म्हणणं आहे। असं म्हणत सायली आता आपली बाजू समजावून सांगते आणि त्या सगळ्याचा परिणाम मात्र खूप मोठा होतो। रविराज आणि चैतन्य हे सगळं करण्यासाठी तयार होतात आणि महिपतीवरती पाळत ठेवतात। महिपतीवरती पाळत ठेवल्यावरती सायली खरं बोलते हे सत्य समजल्यावरती मग मात्र दोघं जण सायलीची मदत करायला तयार होतात आणि त्याच वेळेला सायली अर्जुनला विश्वासात घेऊन सगळं सत्य सांगते आणि इथूनच सुरुवात होते ती महिपती आणि साक्षी यांच्या विरोधात असलेल्या पुराव्यांची उजळणी करण्याची। महिपती आणि साक्षी यांच्या विरोधात आता मात्र रविराज, चैतन्य, अर्जुन, सायली हे सगळे एकत्र येतात, प्रतापचे डोळे उघडतात आणि आता महिपती आणि साक्षी यांचा गेम तमाम होणार असतो।